तर हे गाईस कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार आहेत. आणि आता आम्ही चाललो फिरायला. तर कुठे चालले होते तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल तर तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. हाय चला चला गाईस, तर आम्ही फायनली निघलो आता. हो सगळा चला बस कया. चला गाईस तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. 2 बॅगा घेतल्या माझ्या हाताने, प्रत्येक वेळी एक एक नवीन एकटीने 2 घेतल्या. हाय ए सर्वांनी हाय करा. हाय नाही तो हातांक तुझे. तर गाईस फायनली बस मध्ये बसलो आम्ही आणि आता बस निघणार आहे आमची. इथे नाही बसणार रसनी. मिनी ब्लॉग पण शूट केले मी. ए बाबू हाय कर. हाय बाबू लाजते नुसता. हाय बघ चष्मा घाल कसा कसा दिसते. फायनली आम्ही पोहोचले ना. अजून आमची काही झोपा पुऱ्या झाल्या नाही. हे किती वाजले? 2:45 झाले ना. आता ना जामच लवकर पोहोचलो. झोपत नाही पुरी झाली ग. इकडं बघ बाबू. नाही बघ झोपण्या पुरी झाली. पांडा ए घे मोबाईल घे मोबाईल. खाऊ खाऊ घेऊन आम्ही आता निघतो. खाली उतरताना अजिबात झोप नाही पुरी झाली. अजिबात नाही. पण अर्धा तास बी नाही नीट झोपलो मी. मंडळी सगळी पुढे गेले, आम्हीच मगारी राहिल्या. आणि जाम डेंजर थंडी आहे. तो बी लारा लागला थंडा पाणीच शेकोटी. हॉल घेतले एक अख्खा. आम्ही चेंजिंग वगैरे करू, फ्रेश वगैरे होऊ आणि मग जाऊ पाया पडायला. बोल 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 बोल. तीन वाजल्या 3 बाबानं लाईनीला लागलो तर आमची डेंजर वाट लागल आता. पण आमची सोय झाली आहे. एक सोफा भेटे होत. गादी नाही गादी नाही याला. लाईनी लागल्या जरा सांग टकली जाम कटाला आली बाबा. झोपता अजिबात नाही झाली माझ्या. अजिबात नाही. 1 तास म्हणजे माझ्यासाठी 1 तास अर्धा तास माझ्यासाठी काहीच नाही. 7-8 तास तरी झोप भेटायला पाहिजे. ठीक आहे चला आता काय करायचं. फिरायला असंच असते. आता आम्ही ब्रश करत घेतले. 3:30 झाले ना. आता ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. मॉडेल बसले आता तयारी करायला. तयारी करून दाखवून दे. बिफोर आफ्टर नको गो बघायला. बिफोर आता रेडी होता आणि मग भेटता तुम्हाला. फायनली तर रेडी झालेली आणि माझं त्या रेडी होत आहेत. आसू पण झालेली रेडी आणि निकिताची भाविकाची तयारी बाकी आहे. घरातच पार्लरवाली आहे. टेन्शन नाही. बघू इकडं बघ ना. डेव्हलपमेंट पुरं लायनर लावलेला. आता आम्ही निघालो शिर्डीला जायला. शिर्डीमध्ये जाऊत आता आम्ही. चला तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आम्ही जर आल्यावर सगळी खाली उतरली आणि ही मी पर्स वेअर केलेली. हा ठीक आहे. आलेले आहेत 3-3. एक नाही तर 3-3 रेडी आल्यात. त्यांचे डोळे मांजरासारखे चमकतात. हे तर डोलं ना मांजरासारखे चमकतात घारण म्हणून. तेव्हा गरम गरम चाय आलेला आहे.
आणि मुलगी आम्हाला अजिबात पसंत नाहीये. मेन म्हणजे पहिला ब्लॉग शूटच नाही झाला तो. अजून आम्ही इथंच मिरवता, अजून आमचा निघाचा पत्ता नाही. फायनली आम्ही पोचलो आणि आता जाऊ आतमध्ये दर्शनासाठी. आणि जास्त एक्साइटमेंट हिला आहे, ही खूप मोठी बघते साईबाबाची म्हणून. ही आमची मंडळी सगळी. हाय, थँक्यू. दर्शन वगैरे झाला आणि मला टेन्शन कुठल्या गोष्टी आलता, कारण की आम्ही कुठल्या लॉकरला फोन ठेवत तेच भेटत नाही. पूर्ण गोल बिंगून आलो तेव्हा मला फोन भेटला. त्याच्यामध्ये मी 3 फोन होतं. तर आम्ही आय थिंक किती 7ला होतो तिथे. 2 तास बसून होतो आणि त्याच्यानंतर दर्शन झाला आणि फोन पण नाही आतमध्ये नेऊन देत. त्याच्यामुळे इकडे लॉकरला ठेवला तो फोन पण भेटत नव्हता. मी आवडी घाबरलेलो. बरं जेला काय बरोबर दुकान बंद तर नाही करून जेला. सगळं पाकिटात पैसे होतं तर लॉकरमध्ये. आता लाडू आणला ना आमचा तो बसवाला येईल. सगळ्या बायका बाहेर निघल्या तर आम्ही तिघी निघाला इथं ही नाही एक ही काउंटर आवरा बिंगून फिरून आम्ही येलो. फायनली आता इथं रिकव्हरी गर्दी येतं सगळे आमच्या पिसालतील. बाबा त्याला मी काही एक फोटो आम्हाला धरणे करायला भेटला. आवरी घाई गडबड झाली आमची. सो आता आता मी केक कपला असता. काहीच फोटो काढायचे नंतर आम्ही जाम धावत चालले, कारण की आमची बस निघली म्हणून आम्हाला इकडे फोटो करायचे. आलो फायनली ते फोटो काढले आणि आम्ही निघालो. चल नाही तर आमची वाट लागल. माझी खूप जुनी फ्रेंड भेटलेली आणि तिला भेटून खूप चांगलं वाटलं मला, कारण की 3-4 वर्षापासून आम्ही एकमेकांना ओळखतो आणि पहिल्यांदा आमची भेट झालेली अचानक. तर खूप छान वाटतंय. तर तुला कसं वाटलं मला भेटून? आणि ती छोटी बहीण हाय. कामच घोल झाले. पहिले आम्हाला फोटो करायला नंतर भेटला, आता फोटो करायला भेटला. आता आम्हाला आमची बसच नाही भेटत. वाणीला पोचलो नाही आणि आमची गाडी पेट्रोल पंपाजवळ उतारली. मम्मी मी आता जस्ट फ्रेश झाली, कारण की मला परत तयारी करायची. खबर आमची अख्खी काली झालती. भाई आणि मिनी आणि इनी फ्रेश झालो. तर आता आम्ही तयारी करतो बसमध्ये. चला तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर गाईज फायनली आम्ही पोचलो आणि भरपूर ऊन. तर आता आम्ही पहिला जेवून घेऊ, कारण की जाम टाइम झाले आम्हाला. बाबू हाय. आम्ही शेवटला उतरल्या, सगळ्या त्या साईडला गेल्या. आता हे एवढं क्रॉसिंग करू आणि डेंजर ऊन डोंगर बघा. धुलावरी आहे ना सांगून सगळ्यांनी. आणि आता आम्ही जेवून घेतो, कारण की रात्री निघलो आम्ही घरातून आणि अजून काही खाल्लं नाही. नेचर आहे बट काय फायदा नाही. हे बघा सर्वांनी घाण करून गेल्या तिथे, काय स्वच्छतेचं काय नाही. आमची सर्वांची गडबड चालली कुठे बसायचं आणि कुठे नाही. पहिला बघला तिथं कुत्री कोरा ब्युटिफुल दिसते बा. या जाऊन शोरूम बघतो, सगळं ब्युटिफुल दिसते. आणि आम्ही जेवायला बघायची बसल्या. ए बाबू हाय हाय. आता नाही हसत. काही नाही, लक्ष नाही वरचं. हा विका हे पार्सल मला कारलेली पाहिजे ना. या तुम्ही पण जेवायला. चटणी लागली तर घ्या. हे चटणी देऊ का? काल नाही बनवली, रात्री नाही जेवायला. वंदी बाई परफेक्ट.
एकच नंबर बाबा, एकच नंबर दिसते. एकदम व्हिडिओ काढले आणि इथं थोडंसं पाणी बी त्याला तिकडूनच्या कांतारी आजूच येले बाबा. आता कशा चरून आली. सो गाईज तुम्ही बघू शकता, सो नाईस व्ह्यू. हे बघा कुठून पण छान वाटते. हे बघा हे बघा हे दोघं जण बघा. तो काय सो गाईज, तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो. माझा ऍक्सिडेंट होला असता आता गाईज, जाम मोठा. आणि मी आज माझा हा लास्टचा ब्लॉग असता. हे बघा, कारण की मला या साईडच्या गाड्या त्या समजलंच नाही आणि 100% माझा ऍक्सिडेंट झालाच असता. सो ठीक आहे, हिच्यामुळे मी वाचली आता. सो मी सेफ आहे, तर तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही. आणि या दोघी बघा कशा चालल्यात पुढंच नावजोऱ्या. बघा मी अक्षरशः मला विश्वास नाही बसत की मी माझ्या डोळ्याने बघते. खरंच सांगते, माझा ड्रीम होता सप्तशृंगीला यायचा आणि तो ड्रीम माझा आज कम्प्लीट होतोय. खूप छान वाटलं मला. हे बघा गर्दी बघा फक्त कशात, त्याच्यामधून जाण्यासाठी. कारण की वरती सर्वांना जायला प्रॉब्लेम होतो. आम्ही जाणार होतो पण मम्मी बोलली का तुम्ही नका वेगळे जा, म्हणून आम्ही पण याच्यामध्ये न चाललो. आणि गर्दी बघा, त्यापेक्षा माणूस चालत लवकर पोहोचेल ना. करून आलो ना इकडं बघा लाईन, एक दुसरं पार्ट त्याच्या पण आवरी गर्दी घटले. हे बघा गाईज, आता आम्ही एंट्री केले. अजून कुठपर्यंत जायचं आम्हाला काहीच आयडिया नाही आहे. सो तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. काहीच आयडिया नसेल. आणि गर्दी बघा तुम्ही, 30 आम्ही पार करून आलो. अजून तिकडे एक जिना, त्याच्यावरती कत अजून बाबा चालू झाले. काहीच थोडं बोरिंग नाही व्हावं म्हणून. फायनली आमचा नंबर आलेला आहे. बसलो आम्ही आणि मम्मीचा खाली आहेत आणि बसलो एकदम टॉपला. डेंजर व्ह्यू. चलो पोचलो आम्ही फायनली. आणि इथे पण गर्दी आहे भरपूर. काही नाही. फायनली 3-4 तासामध्ये आमचं दर्शन झालेलं आहे. आणि इथे एवढी पण ढकलाढकल नाही, बऱ्यापैकी आमचं दर्शन झालेलं आहे. फोटो पण काढले, व्हिडिओ पण काढले. करतो आता आम्ही काहीच. आणि मम्मी पण आली. मम्मीला कधीच फोन करतो, त्याने माझ्या फोनमध्ये बी रिचार्ज नाही. फायनली आता खाली उतरतोय. आमची अजून ट्रेन आली नाहीये, तिचीच वाट बघतो. खाली आहे एकदम आमची ट्रेन. झाली काहीच खाली आता. लक्षात नाही दोघींचा. गो टू भूर. आम्ही शॉपिंगला सुरुवात केलेली आहे आणि अशी गेल्या आधी चप्पल गाव जायला. शॉपिंग कमी, शायनिंग जास्त मारायचं चालली. नाही आता डिलीट होऊच शकत नाही. छान आहेत. नजर इट्स रिअल. तर गाईज आम्हाला काहीच सुचत नाही काय घ्यायचं काय नाही. सो आम्ही या दुकानातून त्या दुकानातून या दुकानातून हेच चाललं. आता हिला वेळ काहीतरी खाऊन घेऊया. जरा इकडे फिरली का नाही आवरी लगेच आईस्क्रीम घेऊन आले. सो ठीक आहे, आम्ही पण चालले होतो थोडाफार नाश्ता करू आणि आईस्क्रीम पण खाऊ. कोणीकडे बघायचं असेल ना तर हे बघा, त्याचं मॉडेल आहे ते सेम टू सेम असंच आहे, काहीच फरक नाही.
आम्हाला पाटील असं काही भेटलंच नाही. सो आम्ही आता निघालो आमची बस शोधायला आणि आता आमची बस बसू आणि आम्ही जाऊ बसने बसायला. या बघा माझ्या मागे मागे असताना काहीच कामं नाहीत म्हणून. तर गाईज आता 11 वाजलेत आणि आम्ही कधीच आलो इथे, पण माझी इच्छाच नव्हती. सर्वजण गेले जेवायला, तर आता आम्ही आलोय. बघू चला तर काय भेटते, काय चांगला भेटलं तर जेवेन, नाही तर मग नाही जेवणार. आणि या जादूच्या जोडला आलेली मी, जादू आहे आमची. आम्ही बटर चिकन आणि रोटी मागवले. सो तर आम्ही आता जेवण घेतो, तुम्ही सुद्धा जेवायला.